गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पावसाची रीख सुरू आहे आणि हा जो पाऊस आहे तो वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। अनेक भागांना अलर्ट हवामान विभागाने जारी केलेले आहे। त्यामुळे तुमच्या भागात नेमकी काय स्थिती असणार आहे, तुमच्या जिल्ह्यात नेमकं कसं वातावरण असेल, कुठे काय अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर स्क्रीनवर दिसत असलेल्या ह्या आजच्या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो की पूर्वेकडून पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणात वादळी वारे जे आहेत ते वाहताना दिसून येतात आणि पूर्वेकडून हे वारे पश्चिमेकडे वाहत असताना संपूर्ण महाराष्ट्र ह्या मान्सूनच्या पावसाच्या वाऱ्यांनी व्यापलेला आहे। ही इमेज जर आपण झूम केली तर झूम करून बघितल्यावर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रातून हे वारे पुढे वाहत असताना मध्य महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत। याचबरोबर विदर्भाच्या दिशेला सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दिसतात। याचा अर्थ असा की महाराष्ट्रातलं विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्र असेल आणि आणखी इतर भागांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असू शकते। आता या संदर्भात आणखी डिटेल समजून घेत असताना हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी काय म्हटलेलं आहे ट्विट करत ते सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर स्क्रीनवर दिसत असलेल्या ट्विटमध्ये के.एस. होसाळीकर यांनी म्हटलेलं आहे, आजच्या IMD मॉडेल मार्गदर्शनानुसार पुढील 24 तासात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र लगतच्या भागात मध्यम पावसाची शक्यता आहे। उद्यापासून हळूहळू कमी होण्याची शक्यता सुद्धा आहे असं सुद्धा होसाळीकर यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे पुढच्या 24 तासांमध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी त्यांच्या या ट्विटच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे। तर या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेत स्पेसिफिक कुठे काय स्थिती असेल हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर आता स्क्रीनवर जी इमेज दिसतेय त्यामध्ये आपण बघू शकतो की आजच्या तारखेचा हा मॅप आहे आणि आज काही जिल्हे जर सोडले त्यामध्ये नंदुरबार असेल, धुळे असेल, पालघर, ठाणे आणि मुंबई असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्राला जवळपास येलो अलर्ट आज हवामान खात्याने जारी केलेला आहे। त्यामध्ये विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल आणि कोकणातले काही जिल्हे असतील अशा संपूर्ण पट्ट्याचा येलो अलर्ट मध्ये आज समावेश करण्यात आलेला होता। त्यानुसार आता तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती आहे, तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडतोय का, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्याची म्हणजे 9 आणि 10 तारखेची काय स्थिती असणार आहे, कारण उद्या आणि परवा शनिवार रविवार आहे, त्यामुळे घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपल्याला नेमका वातावरण कसं असणार आहे, पावसाची स्थिती काय असणार आहे हे माहिती असायला हवं। त्यामुळे उद्या आणि परवाची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो। तर आता स्क्रीनवर दिसत असलेल्या या मॅपमध्ये आपण बघू शकतो की विदर्भातलं वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तर इकडे अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर याचबरोबर जो घाटाचा परिसर आहे पुण्याचा, साताराचा आणि कोल्हापूरचा या घाट परिसरात सुद्धा पाऊस पडणार आहे। याचबरोबर कोकणातलं रत्नागिरी असेल, इकडे बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केलेला आहे। मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या पट्ट्यामध्ये वर्तवलेली आहे। विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो असा उद्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। तर 10 तारखेची म्हणजे रविवारची काय स्थिती असणार आहे, तर 10 तारखेला बऱ्यापैकी महाराष्ट्रातून पाऊस ओसरलेला असणार आहे। विदर्भ मात्र फक्त याला अपवाद असणार आहे। विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र विदर्भ वगळता पाऊस नसणार आहे असा संकेत स्पष्टपणे आपल्याला हवामान विभागाने दिलेला आहे। वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली खास करून या जिल्ह्यांना येलो झोन मध्ये टाकण्यात आलेलं आहे। या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। आता 11 आणि 12 तारखेची काय स्थिती असणार आहे, तर 11 तारखेला बीड, धाराशिव, लातूर याचबरोबर विदर्भातले काही जिल्हे आणि मराठवाड्यातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। तर 12 तारखेला रायगड, रत्नागिरी याचबरोबर हिंगोली, नांदेड, परभणी आणि विदर्भातलं नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या आणि कोकणातल्या या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। येलो अलर्ट या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मी आता उल्लेख केलेल्या या सगळ्या जिल्ह्यांमध्ये असणार आहे। त्यामुळे गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, सतर्क राहा, काळजी घ्या। आणि वेदर रिपोर्ट संदर्भात तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील, तुमच्या जिल्ह्या संदर्भात तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।